लाडकी बहीण योजना आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की या वेळेच्या वितरणाला प्रचंड विलंब होतो आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं काल परवाच आपण पाहिलं आहे की राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी फक्त कशाच्या संदर्भात अपडेट दिली होती की केवायसीची लास्ट तारीख 31 डिसेंबर असणार आहे। परंतु खरं पाहता आपल्याला वितरणाच्या संदर्भात अपडेट हवी आहे। राज्य शासनाने जे आहे 2 महिन्याच्या लाडक्या बहिणींचे जे काही अनुदान थकवलेले आहे तर यामुळे लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे। फक्त योजना चालू राहणार आहे एवढं म्हणून चालणार नाही, योजनेचं वितरण कधी होणार आहे हे एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त हप्ते जर उद्या पेंडिंग पडले तर खरंच ते पेंडिंग पडलेले हप्ते देणार का यावर पण स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। खरं पाहता तर वितरण हे पेंडिंग पाडायलाच नाही पाहिजे। पहिल्यांदा 1 महिना पाडला, त्यानंतर 2 महिने पाडले, कारण आता डिसेंबरचा महिना संपला आहे। आज 29 तारीख आहे। आज तर किमान जे आहे आज 29 तारीख असली तरी पण तुम्हाला माहिती आहे आज सोमवार आहे आणि आज जरी 29 तारीख असली 29 डिसेंबर तरी देखील डिसेंबरच्या महिन्यामध्ये तर कोणत्याच परिस्थितीमध्ये वितरण वगैरे सुरू होणार नाही असं जवळपास चित्र अगदी स्पष्ट आहे। त्यामुळे किमान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तरी वितरण सुरू करा। लाडक्या बहिणी या वितरणाची प्रचंड वाट पाहत आहेत, अन्यथा वितरणाचे पैसे हे 4, 2, 5 महिन्याच्या नंतर जर मिळत असतील तर काहीही त्या वितरणाला अर्थ राहणार नाही। त्यामुळे सरकारला विनंती आहे लवकरात लवकर वितरण करा आणि या दोन्ही हप्त्याचं म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण करा। बघा नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित लाभ कधी मिळणार अशा प्रकारे सर्व जे काही आहे म्हणजे लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या विचारत आहे। यावर खरं तर दोघांनी पण जे आहे उत्तर द्यायला पाहिजे, एक तर महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आणि राज्य सरकारने पण यावर अपडेट द्यायला पाहिजे की नेमके वितरण कधी होणार। 2 महिन्याचे डिसेंबरचा महिना संपला अजूनही वितरणाचा पत्ता नाही, नोव्हेंबरचा महिना संपला अजूनही वितरणावर एकाही शब्दाची अपडेट नाही। एकदा वितरणाच्या संदर्भात पोस्ट टाका, वितरण कधी सुरू होणार आहे त्या संदर्भात, कारण की लाडक्या बहिणींना जर ते वितरण वेळेवर मिळत नसेल तर त्या वितरणाला काही अर्थ नाही। अजून किती दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार का? फक्त वाटच पाहायची। आता जसं नोव्हेंबर गेला त्यानंतर डिसेंबर गेला मग परत जानेवारी जाणार, मग किती महिने अजून वाट पाहायची आहे। त्यामुळे वितरण लवकरात लवकर करा आणि जास्तीत जास्त हप्ते जर पेंडिंग केले तर यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, यामध्ये शंका नसायला पाहिजे। कारण 3 हप्ते एकत्रित मिळतील का यावर तर सर्वांनाच शंका आहे। इव्हन मला पण शंका आहे की 3 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता ही फार कमी आहे, पण किमान जे 2 हप्ते पेंडिंग आहेत 17वा हप्ता आणि 18 नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता, किमान या 2 हप्त्याचे एकत्रित मिळून 3000 रुपये जे आहे लाडक्या बहिणींना कधी मिळणार यावर स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यांनी माहिती द्यायला पाहिजे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरण सुरू करायला पाहिजे। अशा प्रकारची जे शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे, लवकरात लवकर वितरणावर अपडेट द्या आणि लाडकी बहीण योजनेचं वितरण सुरू करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। ज्या लाभार्थ्यांनी अजूनही केवायसी केली नसेल तर त्यांनी 31 डिसेंबर पूर्वी केवायसी करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।